सर्वांना ख्रिस्त सलाम. शुभ सकाळ. सर्वप्रथम यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला आणि यहोवा देवबापाने आपल्याला प्रत्येकाला पुन्हा एकदा या ऑनलाईनच्या माध्यमातून एकत्रित केलं. म्हणून मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये स्वागतही करतो. आज आपण ज्या विषयावरती मनन आणि चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे प्रस्थान. आणि याच विषयावरती आपण काही वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत. प्रस्थान, नवे पाऊल, नवी दिशा या विषयावरती आपण मनन आणि चिंतन करत असताना मी काही वचनाचा आधार घेत पुढं या संदेशामध्ये जाणार आहे. परंतु आधार वचन घेतलेलं आहे स्तोत्र संहिता 32 त्याचं 8वं वचन मी आपल्याकरिता वाचतो. कृपया करून लक्ष द्या. स्तोत्र 32:8 आपल्याला सांगतं, मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. हे वचन आधार वचन मी घेतलेलं आहे, आधार वचन म्हणून घेतलेलं आहे स्तोत्र संहिता 32:8. आणि यामध्ये सुंदरसं आपल्याला वाक्यरचना पाहायला मिळते. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. देवाचं हे वचन आहे आणि म्हणून या वचनाचा आधार घेत पुढे संदेशामध्ये जात असताना जो विषय घेतलेला आहे त्या विषयाचा अर्थ मी आपल्याला सांगू इच्छितो. प्रस्थान म्हणजे निघणे. प्रस्थान म्हणजे एखाद्या प्रवासाला सुरुवात करणे. प्रस्थान म्हणजे मागच्या गोष्टी सोडून पुढे जाणे किंवा मागचं सोडून पुढे जाणे, याला प्रस्थान म्हणतात. प्रस्थान म्हणजे एका जागेवरती दुसऱ्या जागेवर जाणे. आणि हा झाला संदेशाचा विषय जो घेतला होता, त्याचा अर्थ, त्याचा परिचय. आता पवित्र शास्त्रामध्ये बायबलमध्ये प्रस्थान हा शब्द केवळ भौगोलिक प्रस्थान दाखवत नाही, तर त्याला आणखीन आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये वाचल्यानंतर लक्षात येतं भौगोलिक प्रवास नसून आध्यात्मिक, मानसिक आणि भावनिक बदलांचा प्रवास दर्शवतो. फक्त भौगोलिक प्रवास नाही तर आत्मिक, मानसिक आणि भावनिक बदलांचा प्रवास प्रस्थान हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये दर्शवतो. हे अभ्यासपूर्ण मी आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून देव आपल्याला अनेक वेळा एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती घेऊन जातो, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो. त्या प्रवासामध्ये विश्वास, त्या प्रवासामध्ये धैर्य आणि त्या प्रवासामध्ये समर्पण आवश्यक आहे. एका जागेवरती दुसऱ्या जागेवरती ज्यावेळेस देव घेऊन जातो त्यामध्ये विश्वास, धैर्य आणि समर्पण हे महत्वाचे आहे. आणि म्हणून प्रस्थान हा विषय आपल्या समोर ठेवत मी 4 मुद्दे सांगत आजचा हा विषय आपल्याला स्पष्ट करणार आहे. 4 मुद्द्यापैकी सगळ्यात पहिला मुद्दा जो मी आपल्या समोर ठेवत आहे तो म्हणजे प्रस्थान हे आज्ञेपासून सुरू होते. प्रस्थान हे आज्ञेपासून सुरू होते आणि हे स्पष्ट करण्याकरिता पवित्र शास्त्रामधून उत्पत्ती याचा 12वा अध्याय त्याचं पहिलं वचन आपल्याला सांगतो. उत्पत्ती 12:1 मी आपल्याकरिता वचन वाचतो. वचन आहे, परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. परमेश्वर म्हणत आहे अब्रामास की मी दाखवीन तेथे तू जा. अब्रामाचे प्रस्थान हे देवाच्या आज्ञेवर आधारित होते. देवबापाने त्याला आज्ञा दिली आणि त्यानुसार त्याने केलं. अब्रामाचे प्रस्थान यावरून आपल्याला समजतं की देवबापाच्या आज्ञेवरती ते आधारित आहे. आणि म्हणून आपल्यालाही देव जेव्हा उठ चल असं सांगतो किंवा म्हणतो त्यावेळेस आपण ती जागा सोडायला, त्या जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलायला तयार असणं आवश्यक आहे. एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जायला आपण तयार असणं गरजेचं आहे. हे आपल्याला या पहिल्या मुद्द्यामधून समजतं की प्रस्थान हे देवाच्या आज्ञेवरती आधारित आहे. प्रस्थान हे देवाच्या आज्ञेपासून सुरू होतं आणि म्हणून देवाच्या आज्ञेपासून सुरू होतं तर निश्चित अर्थाने देवबाप्पा ज्यावेळेस आपल्याला आज्ञा देतो त्यावेळेस आपल्याला त्या जागेवरतून हलायला तयार होणं अत्यंत गरजेचं आहे. त्या जागेवरतून हलायला तयारी आपली आपण दर्शवली पाहिजे. हे या पहिल्या मुद्द्यामधून आपल्याला समजतं. दुसरा मुद्दा मी आपल्या समोर ठेवू इच्छितो. दुसरा मुद्दा, प्रस्थानामध्ये अनिश्चितता असते पण देवाची साथही असते. प्रस्थानामध्ये अनिश्चितता असते परंतु देवाची साथही असते.
आणि याकरिता यहोशुआच्या पुस्तकामधून मी एक वचन आपल्या समोर ठेवू इच्छितो. यहोशुआ 1 अध्याय 5 वचन. आणि वचन आपल्याला सांगतं, तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबरही मी असेल. मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही. देवाचे हे शब्द आहेत पवित्र शास्त्रामध्ये आलेले. यहोशुआ 1 अध्याय 5 वचनामध्ये देव सांगत आहे, मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणारही नाही. हे शब्द आपल्याला पाहायला मिळतात, वचन पाहायला मिळतात. आणि म्हणून नवा प्रवास जो आहे, नवीन प्रवास जो आहे तो सुरुवातीला कठीण वाटतो, कठोर वाटतो, भीतीदायक वाटतो. नवीन प्रवास रिपीट करत आहे, सुरुवातीला भीतीदायक वाटतो, कठीण वाटतो, कठोर वाटतो. पण जेव्हा आपण देवाच्या इच्छेनुसार प्रस्थान करतो, देवबापाच्या इच्छेनुसार ज्यावेळेस आपण निघतो, प्रस्थान करतो, तेव्हा देव आपल्या संगती असतो, तेव्हा देव आपल्या सोबत असतो. हे आपल्याला या वचनामधून पाहायला मिळतं. आणि म्हणूनच दुसरा मुद्दा सांगत असताना, दुसरा मुद्दा या रीतीने मी घेतलेल्या प्रस्थानामध्ये अनिश्चितता असते, पण देवाची साथही असते. ज्यावेळेस आपण नवीन प्रवासाला सुरुवात करतो, भीतीदायक वाटेल, कसं होईल, काय होईल हे आपल्याला वाटत असेल, परंतु त्यामध्ये देव बाप्पा आपल्याला सांगत आहे, मी तुझी साथ देत आहे, मी तुझ्या संगती आहे, मी तुझ्या सोबत आहे. हे देव आपल्याला या वचनामधून सांगत आहे. आणि म्हणून भीतीदायक जरी वाटत असला, परंतु देवाच्या दृष्टिकोनाने तो प्रवास जो आहे तो त्याच्या योग्यतेनुसार, त्याच्या योजनेनुसार आपण करत आहोत. आणि म्हणून तो आपल्या संगती निश्चित आहे, हे आपल्याला या दुसऱ्या मुद्द्यामधून समजतं. तिसरा मुद्दा मी आपल्या समोर ठेवू इच्छितो. तिसरा मुद्दा मी घेतला आहे, प्रस्थान म्हणजे मागचे सोडून पुढे जाणे. प्रस्थान म्हणजे मागचे सोडून पुढे जाणे. याकरिता नवीन करारामधून, पवित्र शास्त्राच्या नवीन करारामधून फिलिप्पियरास पत्र याचा 3 अध्याय 13 आणि 14 वचन मी आपल्याकरिता वाचतो. कृपया करून लक्ष द्या. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 13 आणि 14 वचन आपल्याला सांगतं, बंधूंनो, मी अद्याप ते आपल्या कयात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे कार्य, देवाचे जे पाचरण, त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे काम. या ठिकाणी आपल्याला वचन सांगतं, मर्यादेवरील खुणेकडे मी धावत आहे, धावतो आहे, हेच एक माझे काम. आणि 13व्या वचनामध्ये सांगत आहे, मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचरण, त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी. म्हणजे जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्ष करणं आवश्यक आहे. काही गोष्टी आपण मागे सोडल्या पाहिजे, काही गोष्टी आपण मागे सोडल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून काही गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये तर जुनं दुःख, जुना राग, अपयश, त्याचप्रमाणे काही लोक, काही जागा, काही आठवणी, विश्वासघात जो झालेला असतो तो माग सोडणं अत्यंत जास्त गरजेचं आहे. त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. दुःख हे लोकांच्या स्वरूपामध्ये भेटतं, विश्वासघाताच्या स्वरूपामध्ये भेटतं, वाईट आठवणीच्या स्वरूपामध्ये भेटतं. काही जागा असतात, त्या जागा ज्या आहेत त्या आपल्यासाठी दुःखाच्या ठरलेल्या असतात, त्या ठिकाणी काही वाईट प्रसंग घडलेला असतो, परंतु ते सोडून आपण पुढे जाणं गरजेचं आहे. ते सोडून आपण प्रगती पाथावरती जाणं हे देव आपल्याला सांगत आहे. जुन्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, पुढील ज्या गोष्टी आहेत ज्या की आपल्यासाठी हिताच्या आहेत त्याकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. आणि म्हणून जुनं दुःख, जुना राग, अपयश आणि विशेष म्हणजे जुन्या सवयी आपल्याला सोडता आल्या पाहिजे, ज्या की आपल्यासाठी हानीच्या आहेत, ज्या आपल्यासाठी हानिकारक आहेत, त्या सोडून आपण पुढे गेलं पाहिजे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि प्रस्थानासाठी, अशा प्रस्थानासाठी विसरणं हे एक महत्वाचं पाऊल आहे. विसरणं हे एक महत्वाचं पाऊल आहे, हे मी आपल्याला या तिसऱ्या मुद्द्यामधून सांगू इच्छितो. चौथा आणि शेवटचा मुद्दा मी आपल्या समोर ठेवतो. चौथ्या मुद्द्यामध्ये मी मुद्दा या रीतीने घेतलेला आहे, प्रत्येक प्रस्थानाचे उद्दिष्ट आहे देवाच्या योजनेत पोहोचणे. प्रत्येक प्रस्थानाचे उद्दिष्ट आहे तो, त्यामध्ये आपल्याला समजतं की देवाच्या योजनेत पोहोचणे हा उद्दिष्ट असतो प्रस्थानाचा.
देवाच्या योजनेत पोचणे. आणि म्हणून इर्मया 29 त्याचं 11 वचन सांगतं, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहे. देवबाप म्हणत आहे, देवाला आपली काळजी आहे. देवबापाला आपली इतकी काळजी आहे की तो प्रस्थान जे आपलं करतो ते आपल्या हितासाठी करतो. तुमच्यासाठी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, मला माहिती आहे ते संकल्प हिताचे आहेत. परमेश्वर म्हणतो, इर्मया 29 त्याचं 11 वचन आपल्याला सांगतं. आणि म्हणून त्याच्यावरती विसंबून राहणं, अवलंबून राहणं, विश्वास ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. देवाने आखलेला प्रवास, देवाने आखलेले प्रस्थान कधीच चुकीचा आणि व्यर्थ ठरू शकत नाही. जर तुम्ही देवामध्ये वाढत आहात आणि देवबाप आपल्याला कुठल्या प्रवासाला लावत आहे, कुठल्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सांगत आहे, प्रस्थान करण्यासाठी सांगत आहे, ते कधीच व्यर्थ ठरणार नाही हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आपल्या प्रत्येक प्रस्थानाला योजना देवाची असते. आपल्या प्रत्येक प्रस्थान त्याच्या योजनेनुसार होतो हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि आपला प्रत्येक प्रस्थान हा देवाच्या योजनेचा एक भाग आहे, अविभाज्य भाग आहे हे देखील यामधून मी आपल्याला सांगू इच्छितो. जिथे आपल्याला भरभराट, त्या प्रस्थानानंतर आपल्याला भरभराट, आपल्याला शांती आणि आपल्याला विजय प्राप्त होतो. परत एकदा सांगतो, भरभराट आपल्याला गरजेचा असतो, शांती आपल्याला गरजेची असते, त्याचप्रमाणे विजय देखील निश्चितपणे आपल्याला आवडतो. विजय देवाचे आपण लेकर आहोत आणि म्हणून आपल्याला विजयी राहणं निश्चित अर्थाने आवडतं. आणि म्हणून ज्या वेळेस आपण प्रस्थान करतो, प्रस्थानानंतर ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आपल्याला विजय, त्या ठिकाणी आपल्याला शांती आणि त्या ठिकाणी आपल्याला भरभराट ही निश्चित अर्थाने लागते. यामधून मी आपल्याला हे समजावून सांगू इच्छितो की प्रस्थान महत्वाचं, प्रस्थान देवाच्या इच्छेनुसार, देवाच्या योजनेनुसार, देवाच्या आज्ञेचा एक भाग म्हणून होत असतं. आणि म्हणून प्रस्थान म्हणजे फक्त निघणे नाही, प्रस्थान म्हणजे देवाच्या आज्ञेचं पालन, प्रस्थान म्हणजे देवाच्या विश्वासामध्ये दृढ होणं हा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून जसा तो म्हणत आहे, मी तुझ्या बरोबर आहे, आपण प्रस्थान केलं पाहिजे. आपण चांगल्या गोष्टींकडे जाण्यासाठी आजपासूनच प्रस्थान केलं पाहिजे. चांगल्या सवयी अवलंबण्यासाठी आजपासूनच प्रस्थान केलं पाहिजे. प्रगती पाथावरती येण्यासाठी आजपासूनच प्रस्थान केलं पाहिजे. आध्यात्मिक जीवनाकडे जाण्यासाठी प्रस्थान आजपासून केलं पाहिजे. कारण की देव म्हणत आहे, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर राहील. हे देवाचे जे शब्द आहेत ते आपल्यासाठी आहेत. म्हणून आजच प्रस्थान आपण चांगल्या गोष्टींसाठी करणं गरजेचं आहे. जर काही प्रस्थान आपलं होत आहे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, ते देवाच्या योजनेचा एक भाग म्हणून घ्या. जर आपण देवामध्ये वाढत आहोत, देवाच्या भयामध्ये आहोत, तरी देखील जर आपलं प्रस्थान होत आहे तर निश्चित अर्थाने ते देवाच्या इच्छेनुसार, देवाच्या योजनेचा एक अविभाज्य भाग म्हणून ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि त्यामध्ये भरभराट आहे, त्यामध्ये शांती आहे आणि त्यामध्ये आपला विजय आहे, त्यामध्ये आपली प्रगती आहे. म्हणून आजपासूनच प्रस्थान सकारात्मक घेऊन आपण विश्वासामध्ये दृढ होण्याचा एक वेगळा निश्चय, वेगळा संकल्प करण्याचा प्रयत्न करू. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बापा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. आज वेगळ्या विषयावरती प्रिय परमेश्वरा मनन आणि चिंतन करण्याकरिता तुझ्या पवित्र आत्म्याचं साह्य तू आम्हाला लागू दिलंस. आणि पवित्र आत्म्याच्या साह्याने प्रिय परमेश्वरा मार्गदर्शनाने प्रस्थान या विषयावरती तू आमच्या संगती विस्तारामध्ये या संदेशाद्वारे प्रिय परमेश्वरा चर्चात्मक, प्रिय परमेश्वरा बोधस्पर माहिती दिली. प्रिय परमेश्वरा सामर्थ्य दिलं म्हणून तुला धन्यवाद देतो. प्रिय प्रभू, प्रार्थना करतो आजचा दिवस आमच्यासाठी आशीर्वादाचा ठरू दे. आजच्या दिवसामध्ये प्रिय परमेश्वरा ज्या ज्या ठिकाणी आमचं प्रस्थान होईल त्या त्या ठिकाणी प्रिय प्रभू तू आमच्या संगती राहा. आणि प्रिय प्रभू आम्हाला आमच्या या जीवनामध्ये ज्या कुठल्या वाटचाली प्रिय प्रभू तुझ पासून आहे प्रिय प्रभू, त्यामध्ये सदोदित यश मिळत राहू देत अशी आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. इथून पुढची वेळ, समय सर्व तुझ्या हाती देत ही लहान प्रार्थना धन्यतारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून ऐकू द्या. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवपणे दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे आणि मनी देवाच्या वचनाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा आहे, त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.